परमेश्वराचं जे परमतत्व आहे ते समजून घेत असताना आपला वैयक्तिक अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो आणि आपण ठेवत नाही म्हणून सद्गुरू आपल्याकडून काढून घेतात. वेगवेगळ्या कृतीने, वेगवेगळ्या बोलण्याने, वेगवेगळ्या युक्ती, प्रयुक्ती, आयडिया म्हणून सद्गुरूंचं तत्व हे सांगून समजावून सांगून करून घेणार असतं आणि परमेश्वराचं तत्व हे फटके देणारं असतं. परमेश्वर फटके देऊन समजावून सांगतो आणि गुरु तोंडाने सांगतात. गुरु सांगतात तोपर्यंत ऐकलं तर तो शहाणा होतोय, नाही ऐकलं तर मग वर्ण जोरात झटका बसतो. मग तो काय सहन करण्याच्या पलीकडे असतो, आपण त्यात खालीच पडतो. म्हणून आपण जोपर्यंत संत आपल्याला सांगतात तेव्हा पटापटा ऐकलं आणि त्यातलं 4 आणे जमू दे आपल्याला, अगदी 15 रुपये राहिला. रामकृष्णांना एकदा एक जण म्हणाले, परमहंस विवेकानंदांचे गुरु, तुम्ही एवढे महान योगी आहे आणि तुम्हाला 1-2 मुलं बाळ असते तर कुठं बिघडलं असतं, एवढं कडक राहायचं काय कारण. ते म्हणाले, मी 16 आणे राहिलो म्हणून तुम्ही 2 पैसे तरी करताय, नाहीतर तुम्ही सगळं ताळतंत्र सोडून दिलं असतं. म्हणा, जर मी संसार करत असतो तर तुम्ही संपूर्ण ताळतंत्र सोडून दिलं असतं. त्याचं कारण असं आहे की आपण अध्यात्माच्या अजून बऱ्याच खोलीवरचा अभ्यास करायचा आहे आणि तिथं जात असताना आपल्या मनाच्या कुठल्याही सवयी उपयोगी पडत नाही. सगळ्या सवयी आपल्याला सारख्या बदलाव्या लागतात, अगदी लवचिक आपण व्हावं लागतं. जसं तुम्ही गायींची किंवा म्हशींची धार काढताना अगदी सावध बसताय आणि त्यातल्या त्यात वात्रट जर गाय असली तर मात्र तुम्हाला खूप चलाकीनं बसावं लागते, कधी अंगावरनं उडी मारून जाते काय की, म्हणून अगदी तुम्ही तयारीनं बसताय, पटकन मागं सरायच्या पळायच्या तयारीनं, नाहीतर मग लात बसलीच म्हणून समजायचं. तसं आपण सावध पाहिजे परमार्थ करत असताना, नाहीतर मग आपल्याला लगेच झटका बसतो. आणि हे सगळ्या आपल्या चुका असतात, पण आपल्याला मग इतरांचा राग यायला चालू होतो. चूक करतो आपण, म्हणजे बाबा ह्याला नेहमी म्हणायचं, गाढवावरनं पडायचं आणि सगळ्या गावावर बसायचं, असं आपल्याला धर्मानंद बाबा सांगायचे. काही ते त्यांचे साधे शब्द होते पण आपल्याला प्रत्यक्ष जाणवणारे होते. गाढवावरनं पडायचं आणि सगळ्या गावावर बसायचं. मग तुला गाढवावर बसायलाच कोणी सांगितलं होतं? पहिला बसलाय म्हटल्यावर लोक हसणारच की, आणि हसल्यावरती हो रुसला.